सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट झाल्यामुळे द्राक्षांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर फळबागांचंही नुकसान झालेलं आहे. आपण सध्या या ठिकाणी सलगर या गावामध्ये आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी महादेव म्हैसाळकर यांची ही 4 एकराची बाग आहे. म्हैसाळकर कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने ही बाग उभा केली होती आणि आता 2 दिवसात ही बाग काढायची होती. तोपर्यंत पावसाने गारपिटीने जोरात झोडपल्यामुळे ह्या द्राक्ष बागांची प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे. संपूर्ण 4 एकराची फळबाग आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. एकंदरीत पाहिलं तर या फळबागेचे जे मालक आहेत, या द्राक्ष बागेचे मालक आहेत महादेव म्हैसाळकर, हे या बागेकडं आणि त्या लावलेल्या द्राक्षांच्याकडं कसं नुकसान झालं हे बघत दिवस आणि रात्र या ठिकाणी बसलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे आणि पुढच्या मुलासारखं या बागेला जपायचं आणि त्याच्यानंतर हातातोंडाला आलेला घास असा नैसर्गिक आपत्तीमुळे आणि आसमानी संकटामुळे हातातून तोंडातून काढून घेतल्यानंतर प्रचंड शेतकऱ्यांची वाईट अवस्था होते. राज्यात अनेक शेतकरी टोकाची पावलं उचलून आत्महत्या का करतात याचं गणित सरकारला समजलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला शेतकरी आपापल्या मागण्यांच्यासाठी अनेक वेळा मागणी करतो आहे, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळंच बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तर हे थांबणं कुठंतरी गरजेचं आहे. आपल्यासोबत या बागेचे मालक आहेत. मला सांगा काय नुकसान झालं आहे गारपीट झाल्यामुळं आणि किती खर्च आला तुम्हाला लावताना आणि आता काय नुकसान होणार आहे तुमचं? आता गेल्या 2 दिवसापासून जी गारपीट चालू आहे, एवढी भयानक गारपीट होती, वादळी वारा पाऊस होता की आता 2-3 दिवसात आमचा बागेचा माल काढणार होतो आम्ही आणि शेडवर टाकणार होतो. तरी आत्ता सध्या जर तुम्ही बघितला तर त्या बागेमध्ये काहीच राहिलेलं नाही. एक 20% ते पण जे आतील घड आहेत तेवढं राहिलेले आहेत. नाहीतर जो बाहेरचा माल आहे पूर्णच्या पूर्ण खराब झालेला आहे. आणि तो जर काढून आता शेडवर टाकून जर तो माल जरी करायचं म्हणलं तर आम्हाला ते परवडण्याजोगं नाही. कारण की मजुरी आली, बाकी औषध खर्च आला त्याचं, आणि जे आत्तापर्यंत जर वाढवून लावून जे खरड छाटणी करून जर लावून परत करायचं म्हटलं तर त्याला एकरी 5-7 लाख रुपये खर्च येतो आहे. त्या गडी मजुरी खर्च वेगळा, औषध पाण्याचा खर्च वेगळा. हे सगळं जर विचार केला तर ह्यावर्षी सगळं आम्ही 2 वर्ष अवकाळी पावसाने तोट्यात होतं आणि ह्या वर्षी माल चांगला कसं तर पिकवलेला. पण पिकवून पण आता शेवट असा झाला आहे की आज एवढी वाईट कंडिशन आहे की आम्ही बोलू शकत नाही त्या गोष्टीवर. साधारणतः तुम्हाला काय खर्च 4 एकरासाठी आला होता आणि एकूण उत्पन्न तुम्हाला किती येणार होतं? आणि आता हे बाग पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तुमची. मग ही बाग काढायची म्हणले किंवा हे द्राक्ष काढायचे म्हटलं तर खर्च किती असणार आहे? आता सध्या बाग लावायचं म्हटलं तर 10 लाख रुपये, सध्या नवीन बाग लावायचं म्हटलं तर 10 लाख रुपये पुरत नाहीत द्राक्ष बाग लावायला. आणि सध्या जर बाग औषध आणि कर्मचाऱ्यांचं वेगळं असेल. औषधाचा कर्मचाऱ्यांचा खर्च वेगळा असं जर म्हटलं तर तुम्ही पहिलं पीक जर काढायचं म्हटलं तर 20 लाख रुपये एकरी खर्च येतोय. आणि ह्यातून जे उत्पन्न येणार आहे ती कधी येणार की बाबा ह्या सगळ्यातनं निष्ठून अवकाळी पाऊस हे बाकीच्या गोष्टीतून निष्ठून या पर्यावरणात निष्ठून गेलं तरचा प्रश्न आहे. आणि आता सध्या आमचा 45 ते 50 लाख रुपयेपर्यंतचं नुकसान झालेलं आहे. काय सरकारला मागणी करताय? सरकारला एकच मागणी आहे की जो काय पंचनामा तो व्यवस्थित पंचनामा करून जे काय मोठ्यात मोठी आम्हाला मदत करता येईल शासनानं, ती आम्ही शासनाला एवढी विनंती करतो. तुम्ही बोलत असताना मगाशी म्हणाला सरकारनं जर आम्हाला मदत केली नाही तर आम्ही उभा राहणं बी शक्य नाही आणि आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. काय सांगाल? आता कसं आहे, आम्ही 2-3 बँकेचे कर्ज काढून लोन काढून हे आम्ही सगळं उभा केलं आहे. जे घरात आम्ही स्वतः जे एखादी गोष्ट घ्यायचं आहे ते 1-2 दिवस 4 दिवस लेट घेतो आहे. पण सध्या बागाला जे काय लागणार आहे, गाड्यांना जे लागणार आहे पगार देऊन जे आम्ही जे ह्याला पोटच्या पोराप्रमाणे आम्ही सांभाळले त्या जर बघायचं म्हटलं तर आम्हाला मळ्यात रानात यायची सुद्धा आमची कंडिशन बेकार झालेली आहे. ते बघून आम्ही बघू शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे आता सध्या. म्हणजे डोळेसुद्धा भरून आलेले आहेत. मला एक सांगा, सरकारनं मदत नाही केली तर राज्यातले अनेक शेतकरी आत्महत्या करतात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुदैवानं प्रमाण कमी आहे, पण सरकारनं हात दिला तर काय परिस्थिती होईल, नाही दिला तर काय होईल? आता पश्चिम महाराष्ट्रात सांगलीत अशी क्वचित एखादी गोष्ट असेल की आत्महत्या केलेली आहे शेतकऱ्यात. जर असंच आता सलग 2 ते 3 वर्ष झाला आम्हाला फटका बसलेला आहे. आणि आता जर असं झालं आणि ह्यात आता मार्च एंड म्हणा हे म्हणाल जर बँकेचे फोन येतात, त्यामुळं आत्ता जर हे व्यवस्थित जर शासनानं जर आम्हाला निधी दिला नाही किंवा हे दिलं नाही तर 100% तो प्रयत्न करण्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जाईल ही मात्र हे. नक्कीच आपण पाहू शकता वेदना अत्यंत दुःखदायक आहेत. या ठिकाणी सलगरे गावचे माजी सरपंच तानाजीभाऊ पाटील आहेत. मला सांगा भाऊ, पूर्ण गावाला झोडपून काढलं आहे काल पावसानं.
तुम्ही इथले ज्येष्ठ नेते आहात, कसं बघता या पूर्ण शेतकऱ्यांच्या नुकसानाकडं आणि दुसरी गोष्ट सरकारला काय मागणी करता? त्यात काय आहे, मिरज पूर्व भागालाच अख्ख्या पावसानं झोडपलं आणि त्यात जास्त प्रमाण हे सलगर, बेळंगी, कदमवाडी, आरग, बेडग ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पाऊस पडला असता तर एवढं नुकसान झालं नसतं, पण गारपीट झाल्यामुळं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालं. मग द्राक्षबाग असेल, डाळिंब असेल, माळवं, टोमॅटो, मिरची असेल, असं फार मोठं नुकसान या भागातल्या लोकांचं झालेलं आहे. आज जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी हा काबड कष्ट करणारा आणि काहीतरी करून हिमतीवर दाखवणारा शेतकरी आहे. युवा वर्गसुद्धा नोकरीच्या पाठीमागं न लागता आपली शेतीवाडी करून काहीतरी करून दाखवायची ह्या भूमिकेमध्ये सुद्धा युवा वर्ग पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यापासून जरा चांगल्या पद्धतीचं शेतीकडं कल लोकांचा वाढलेला आहे. नोकरी न करता शेतीच्या मागं लागलेलं आहे. आणि जर बघितलं तर गेली 2-3 वर्ष थोडं जरा टेम्परेचर, अवकाळी पाऊस ह्याच्यामुळं म्हणावशा द्राक्ष बागाचं उत्पन्न आलं नव्हतं. पण ह्या वर्षी जरी उत्पादन कमी असलं तर दर चांगला होता आणि त्यामुळे लोकांच्याकडं काहीतरी 4 पैसे येतील अशा आशेनं युवा वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, काहीतरी 4 पैसे येतील, आपलं काहीतरी चांगलं होईल, घर बांधू, मुलीचं लग्न करू, गाडी घोडं घेऊ, अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काही स्वप्न बघितली होती. पण ह्या बुधवार गुरुवारच्या अवकाळी पावसामुळे आणि ह्या गारपिटीमुळे त्या स्वप्नाचा खरोखर म्हणजे चक्काचूर झालेला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज द्राक्षबागा जर बघितलं तर आज महादेव म्हैसाळकरांचं साहेब जवळजवळ 70-80 लाखाचं नुकसान झालं आहे द्राक्षबागा आणि डाळिंबाचं. आणि एवढं मोठं नुकसान होऊन पुन्हा शेतकरी उभं राहणं, आज ते स्वतः काम करत आहेत, 2-3 मुलं आहेत, म्हणजे नोकरीला त्यांच्या घरात कोणच नाही, निव्वळ शेतीवरती चालणार हे कुटुंब आहे. आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली, एवढं मोठं नुकसान झालं तर अशा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळं माझी सरकारना विनंती आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवभाऊ कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा चांगले कर्तव्यदक्ष आहेत, आमदार आपले सुरेशभाऊ चांगले कर्तव्यदक्ष आमदार आहेत. आणि त्यामुळे या सर्वांनीच या ठिकाणी शासनानं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून ह्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशी त्यांना विनंती आहे. नसेल तर आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्राची एक ओळख आहे की मराठवाडा, विदर्भ इकडचा शेतकरी हा आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये करतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे लोन कधी नाही, पण आता जर शासनानं आधार नाही दिला तर ते लोन आत्महत्येचं ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते थांबवायचं असेल तर शासनानं तात्काळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा हीच आमची त्यांना विनंती आहे. नक्कीच आपण पाहू शकता, शेतकऱ्यांना जर उभा करायचं असेल तर शासनानं मदत केली पाहिजे. हे आपल्यासमोर जे दिसत आहेत, मी कॅमेरामॅनला सांगेन हे दृश्य बघायला की हे जे महादेव म्हैसाळकर आहेत हे जुने ग्रॅज्युएट झालेले शेतकरी आहेत, पूर्ण शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशनचं. पण वडिलांची वडिलोपार्जित शेती होती आणि हा शेतीचं व्यवसाय करत करत त्यांनी मुलांनासुद्धा शिक्षण झाल्यानंतर याच व्यवसायात लावले. मात्र आज ही द्राक्षबाग पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर ह्या बागेकडे बघण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. कारण बाग लावत असताना 15 ते 20 लाख रुपये खर्च होतो आहे. मात्र आता झालेलं नुकसान काढायचं म्हटलं तर या शेतकऱ्यांना प्रत्येक एकराला 5 लाख रुपये खर्च आहे. आणि आता त्या शेतकऱ्यांनी 3-4 बँकेचं कर्ज काढून ही बाग उभा केली होती आणि आता 2 दिवसात बाग काढणार होते. आणि गारपिटीमुळं संपूर्ण बाग 4 एकराची उद्ध्वस्त झालेली आहे आणि उद्ध्वस्त झालेली बाग काढायलासुद्धा त्यांच्याकडे 1 रुपया खिशामध्ये नाही आहेत. आता ही बाग काढायची कशी हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचा असेल तर तात्काळ पंचनामे केले पाहिजेत आणि यांना भरीव अशा निधी दिला पाहिजे, तरी शेतकरी पुन्हा उभा राहणार आहेत. आणि शेतकरी जगला तर आपण सर्वजण जगणार आहे याचं भानसुद्धा राज्य सरकारनं ठेवलं पाहिजे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.